पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। अजंदे, बुद्रुक, वाघोदे व वालखेडा येथील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याबाबत मागणी। शेतकऱ्यांनी दिले निवेदन। बेटावत सबस्टेशन अंतर्गत अजंदे, बुद्रुक, वाघोदे आणि वालखेडा येथील शेतकऱ्यांनी नरडाणा विभागातील उपकार्यकारी अभियंता निकुम साहेब यांना निवेदन देऊन सांगण्यात आले की शेती पंपासाठी दिवसा सकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत 2 विभागामध्ये शेतकऱ्यांना वीज ही उपलब्ध करून द्यावी अशी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। सदर परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ हा मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांच्या जीवाशी हा प्रश्न निगडीत आहे। तसेच रब्बी हंगाम जवळ असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचं पाणी भरण्यासाठी मोठ्या हिमतीनं रात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत जावे लागत असते। सदर वेळ ही विभागून शेतकऱ्यांना दिवसा सकाळ ते सायंकाळपर्यंत वीज द्यावी अशी मागणी यावेळी वाघोदे, अजंदे, बुद्रुक व वालखेडा या गावातील परिसरातील शेतकऱ्यांनी तसेच पंचायत समिती सदस्य प्रवीण वाणी, तालुका अध्यक्ष ईश्वर नाना परदेशी व ग्रामपंचायत सरपंच यांनी सर्वांनी मिळून केली आहे। तसेच याविषयी शासनानं व वीज वितरण कंपनीनं याची नोंद घेऊन शेतकऱ्यांची जीवितहानी होणार नाही याविषयी सांगता दिवसा वीज द्यावी अशी परिसरातून मोठ्या प्रमाणात नम्र वतीनं निवेदन देऊन मागणी करण्यात येते आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। बेटावत सबस्टेशन अंतर्गत अजंदे, बुद्रुक, वाघोदा आणि वालखेडा येथील शेतकऱ्यांनी नरडाणा उपविभागातील उपकार्यकारी अभियंता श्री निकुम साहेब यांना निवेदन देऊन शेती पंपासाठी दिवसा सकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत 2 विभागामध्ये 2 स्लॉटमध्ये वीज शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी अशी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे। परिसरामध्ये बिबट्यांचा धुमाकूळ फार मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांच्या जीविताशी हा प्रश्न निगडीत असून आणि सीझन जवळ असल्यामुळे रब्बी हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री 12 पासून तर 1 वाजे पहाटे 7 पर्यंत जावं लागतं आणि तो अतिशय धोकेदायक वेळ आहे। ही वेळ विभागून द्यावी, दिवसा शेतकऱ्यांना वीज द्यावी, सकाळी आणि सायंकाळपर्यंत वीज द्यावी या मागणीसाठी पंचायत समिती सदस्य प्रवीण दादा माडी, तालुका उपाध्यक्ष ईश्वर नाना परदेशी, ग्रामपंचायतीचे सरपंच, शेतकरी सगळे उपस्थित होते। साहेबांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे। शासनाने आणि महावितरण कंपनीने याची नोंद घेऊन शेतकऱ्यांची जीवितहानी होणार नाही आणि शेती माती बोलकी होईल, ती तिच्यातून पीक पिकेल, शेती आपल्या शेतात राबू शकेल म्हणून दिवसा वीज उपलब्ध व्हावी आहे त्या यंत्रणेतून तरतूद करून दिवसा वीज द्यावी अशी परिसरातून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे। याची नोंद शासनाने देखील घ्यावी अशी परिसराच्या वतीने नम्र विनंती करून निवेदन सादर करण्यात आलं आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।